चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आता 12वीची ते परीक्षा सुरू आहे, पण आता लक्षात घ्या 10वीची पण परीक्षा सुरू होणार आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांची आपल्याला कॉल, मेसेज, कमेंट देखील आल्या की सर 10वीचे देखील आयएमपी क्वेश्चन पाठवा। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण इयत्ता 10वीच्या आपण आता पूर्णपणे म्हणजे सगळे टोटल सब्जेक्ट मराठी, हिंदी, इंग्लिश वगैरे काय मॅथ्स 1 मॅथ्स 2 सगळे जितके सब्जेक्ट आहे या प्रत्येक विषयाचे आपल्याला तुम्हाला आयएमपी क्वेश्चन असणार आहे की ज्या जुन्या झालेल्या क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यातून आपण काय करणार आहे, त्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहे आणि त्यातून तुम्हाला आयएमपी क्वेश्चन वगैरे सोडून देणार आहे। ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांनी चॅनल सबस्क्राइब करून घ्या, कारण 10वीच्या पहिल्या पेपर पासून ते शेवटच्या पेपर पर्यंत आणि लक्षात घ्या तुमचा रिझल्ट पर्यंत पूर्ण अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे। पुढे करिअर मध्ये काय करायचं सगळं सांगणारच आहे। या सगळ्या गोष्टी युट्यूब चॅनलवरती आपल्या या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे, त्यामुळे सर्वांनी सबस्क्राइब करून द्या मित्रांनो। लक्षात घ्या, आता लक्षात घ्या, एक जे 12वीचे मी व्हिडिओ टाकले त्यातून असं दिसून आले की ज्या जुन्या झालेल्या क्वेश्चन पेपर आहे म्हणजे जुन्या ज्या पीवायक्यू सिरीज आहे यातील खूप सारे प्रश्न हे रिपीट होतात, म्हणजे जवळजवळ 70, 80, 90% रिपीट होतात। त्यामुळे आता मित्रांनो लक्षात घ्या का याचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, बरोबर आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघणार आपण का 20 तारखेला मराठीचा पेपर कसा असणार आहे, कोणती प्रश्नपत्रिका येऊ शकतात आणि कोणकोणते प्रश्न हे आयएमपी असणार आहे आणि आलेल्या क्वेश्चन पेपर मधील क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे, त्याचे उत्तर तिथेच असतात, कसं सॉल्व्ह करायचं हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। चला बघा, आता आपण बघतोय मित्रांनो, आता लक्षात घ्या, प्रथम भाषा म्हणजे काय का जे मराठी मीडियमला आहेत लक्षात घ्या त्या विद्यार्थ्यांची फर्स्ट लँग्वेज असणार आहे, त्यांचा पेपर हा 20 तारखेला असणार आहे। आणि जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमला आहे त्यांचा पेपर 23 ला असणार आहे आणि त्यांचा सिलेबस हा डिफरंट असणार आहे। ठीक आहे ना, त्यांच्यासाठी पण व्हिडिओ आपण बनवणारच आहे बघा। ठीक आहे, आपल्याला माहित असणं गरजेचं का 3 तास वेळ असतो, बरोबर आहे। एकूण जे क्वेश्चन असतात म्हणजे किंवा एकूण जे मार्क्स असतात गुण ते एकूण 80 असतात आणि याच्यामध्ये दिलं असतं का तुम्हाला का एक एक प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो। ठीक आहे ना, आता आपण डायरेक्टली काय करतोय आपण बघूया। आता लक्षात घ्या, मी उत्तर लगेच काढून घेण्याचा प्रयत्न केलाय की जेणेकरून काय का आपला व्हिडिओ हा लॉंग होणार नाही, पटकन तुम्हाला प्रॅक्टिस तर मिळेल कारण वेळ कमी। चला पहिला बघा, दिला विभाग 1 गद्य तुम्हाला दिलाय का उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। काय का उतारा दिलाय तो तुम्हाला त्याच्यानुसार कृती तयार करायची, म्हणजे काय जे उतार्यावरती तुम्हाला क्वेश्चन प्रश्न विचारले असेल त्याचे तुम्हाला उत्तर द्यायचे। ठीक आहे, बघा आता सगळ्यात पहिला नियम लक्षात घ्या का उतारा वाचन करून घेणे। काय का उताराचं योग्य प्रकारे नीट एकदा पहिल्यांदा वाचन करून घेणे आणि त्याच्यानंतर याच्यावरती उत्तर तुम्हाला शोधायचे। बघा काय दिलं बघा, फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले असे महिने आहेत, एक दुसऱ्यात मिसळला आहे तरी पण चैत्र हा खरा वसंत आहे, मधुमास आहे। या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे, बरोबर आहे। जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावणे, हा प्रकारे दिलेला आपल्याला उतार आहे। तुम्ही उतारा पूर्ण वाचायचा, व्हिडिओ थांबवा, स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं असं आणि पूर्ण वाचन करून घ्या। ठीक आहे, बघा आता याच्यावरती पहिला क्वेश्चन काय बघा, आता काय सांगितले, गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे। आता गहिऱ्या गुलाबाची तुम्हाला सांगितलेले, मग आता बघा याच्यामध्ये बघा पुढे दिलेले आपल्याला का चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर, पण ही पिंपळाची झाडे पहा कशी गहिऱ्या गुलाबाची। कुठले बघा मित्रांनो, पिंपळाची झाडे। कुठले, पिंपळाची झाडे, म्हणून आपलं उत्तर असणार आहे काय तर पिंपळाची झाडे, बरोबर आहे। पुढे बघा, मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत कोणते, तर संत आहे ज्ञानेश्वर, बरोबर आहे। कोणते, संत ज्ञानेश्वर। बघा इथं दिले मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले, बरोबर ना। फक्त लक्षात घ्यायचं का तिथंच उत्तर असतात, नीट वाचन करायचं। आणि सगळ्यात लक्ष घ्या, काही दलिद्री कमेंट करतात का नीट दिसत नाही आम्हाला किंवा अक्षर कळत नाही, लक्षात घ्या तुम्ही 360 प्लस किंवा 480 याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही पीने म्हणजे जास्त क्वालिटीने जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ए टू झेड काय लिहिले तुम्हाला पूर्ण वाचता येईल। ठीक आहे ना, 144 वर दिसणार नाही, लक्षात घ्या 360च्याच पुढे व्हिडिओ बघा, क्वालिटी वाढवा, विनाकारण डाटा खर्च नका, इथं खर्च करा। ठीक आहे, तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल। पुढे बघा मित्रांनो दिले वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले महिने। काय, वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले महिने। आता इथं इतक्यात आपण वाचून घेतलं होतं का नाही, बघा इतक्यात आपण इथं वाचून घेतलं होतं का नाही, बघा काय फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह द्यालेले महिने आहेत, बरोबर ना। फक्त पहिल्यांदा उतारा वाचा, वाचल्या वाचल्या मनापासून वाचा, तुम्हाला उत्तर लगेच दिसतील। काय
ठीक आहे ना. बघा मग काय, फाल्गुन चैत्र वैशाख, बरोबर आहे. आता चैत्र दिलाय म्हणजे इकडं फाल्गुन येईल, इकडे वैशाख येईल. वैशाख पहिला लिहिला, फाल्गुन मागं टाकला तरी चालतो, असं काही नाही का सिरियल नुसारच पाहिजे. ठीक आहे ना. इकडे वैशाख आला तिकडे फाल्गुन, किंवा इकडे फाल्गुन वैशाख तरी चालतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, बघा स्वमत दिले तुम्हाला, चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. बरोबर आहे. आता चैत्रामध्ये पिंपळाच्या नवपालवीचं काय होतात का, पालवी फुटते किंवा पाने चमकतात. म्हणजे याचा अर्थ काय होतो का, झाडांना नवीन पाने फुटतात. पालवी फुटणे म्हणजे काय कर, झाडांना काय का नवीन पाने फुटतात, ते चमकतात. बरोबर बरोबर आहे. बघा इथं दिलं तुम्हाला, बघा नवीन पाले आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा भडक गुलाबी पाने चमकतात, तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुललेले आहे असे वाटते. बरोबर ना. तर तेव्हा काय होतात का, पुष्पांचे गेंदच झाडावर फुलले आहे. फक्त हेच शब्द वापरायचे, हेच शब्द उचलायचे आणि आपल्या फक्त म्हणजे काय असं वाटतं तसं वाटतं हे तुम्हाला लिहायचे. समजते ना. जास्त काय लोड घ्यायची गरज नाही. ओके. पुढे बघा मित्रांनो, आता पुढचा उतारा दिलेला तुम्हाला, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृती पूर्ण करा. बघा पहिला बघू, थोडक्यात वाचन करूया. बघा, भारताच्या अर्धांगण जे स्त्रिया त्यांचं अनपढ राहिल्या तर देश अर्धांगून वायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाघमायाची जननी मानतो, दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड असणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. बरोबर आहे. अशा प्रकारचा उतारा मी साईडला होतो, स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ थांबवून पूर्ण वाचन करून घ्या. ओके. चला बघूया काय सांगितले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी करवायची असलेली 2 कार्य, त्यांना काय कार्य करायचं होतं. बघा काय कार्य त्यांना करायचं होतं, तर स्त्री साक्षर करणे. काय करणे, स्त्रिया साक्षर करणे. बरोबर आहे. म्हणजे काय, स्त्रियांना शिकवणे. बरोबर आहे. आणि दुसरं काय करायचं होतं बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे ना. बघा दुसरा त्यांना काय करायचं होतं का, स्त्री पुरुष जो भेदभाव चालू, म्हणजे काय स्त्रियांना या पुरुषांच्या बरोबरीने आणायचं होतं त्यांना, हे त्यांचं कार्य होतं. तुम्ही वाचल्यावरती तुम्हाला लगेच लक्षात येईल. बरोबर आहे. बघा काय, स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे. इथं स्वाभिमानी, स्त्री ही स्वाभिमानी असं लिहिलं तरी चालतं. ती शिकली पाहिजे. बरोबर आहे. साक्षर करणं शिकली पाहिजे आणि उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांची स्पर्धा करू शकली पाहिजे. काय, पुरुषांची स्पर्धा करू शकली पाहिजे, हे लिहिलं तरी तुमचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. चला बघा पुढे, बघा हाच उतारा थोडक्यात दिलाय. बघा आता काय, बघा नावे लिहा. महर्षी कर्वे यांचे जन्मस्थान काय, बघा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली. काय उत्तर याचं, शेरावली हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, वाघमायाची जननी. आपण उतारा वाचला का नाही रे, उतारा वाचला का नाही आपण इथं. बरोबर आहे. काय आपल्याला दिसतं का, आपण वाघमायाची जननी मानतो. कोणाला मानतोय, पुढे दिले का नाही, इकडे बघा, कोणाला, सरस्वतीला. कोणाला मानतो आपण, सरस्वतीला वाघमायाची जननी मानतो, म्हणून सरस्वती हे त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा, स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचं आहे, या विधानामागील महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. बघा काय आता की महर्षी कर्वे यांना काय वाटतं का, मुलींनी किंवा स्त्रियांनी शिकलं पाहिजे, पुरुषांची बरोबरी केली पाहिजे. बघा काय, पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरणे हे आटातटीचे कार्य आहे. पुरुष प्रधान संस्कृती स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उकडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेट सारखी क्षमता तेथे आवश्यक होती. काय का, स्त्रियांनी संघर्ष इतके दिवस केला तर त्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. नुसतं याच्यामध्ये स्त्रियांवरती फक्त चूल आणि मूल याच्या निगडीत नसताना का, स्त्रियांनी पण कामं केली पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे आणि या देशाला, आपल्या घराला, प्रत्येकाला याच्या नवीन परिस्थितीमध्ये का आपण स्वतःचा हातभार लावला पाहिजे, म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, हे यांच्या मते असणार. ओके. चला याचं उत्तर तुम्ही व्यवस्थित लिहायचं, उतारा नीट वाचन करून घेतल्यानंतर. ठीक आहे. ठीक आहे. पुढे बघूया आता, अपठित गद्य काय विचारले बघा, तर उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ठीक आहे. उतारा दिला असेल तर तुम्हाला वाचायचं आणि त्याच्यानुसार कृती तयार करायची. ठीक आहे. बघा, जे केलेच पाहिजे ते करवायचे राहून जाते. माणसाला जे करायचं ते नेहमी राहूनच जातो, आपण काही करत नाही. परीक्षा आली, अभ्यास करायचा आहे, अभ्यास राहून जातो, बाकीचे कुठाने करत बसतो. जे नाही केले ते तरी चालेल, ते न चुकता केले जाते. हे सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी घडून जाते. काही गोष्टी स्वभावानुसार, गरजेनुसार केल्या पाहिजे. ठीक आहे. तहान लागली की आपण पाणी पितो, भुकेच्या वेळी खातो,
थकवा आला की बसतो, पडतो किंवा झोपतो, पण शरीरश्रम किंवा व्यायाम मुद्दाम कधीच करत नाही. बरोबर. लहानपणी धावणे, पळणे, खेळणे खूप होते, मोठेपणी यातले मागे काही उरत नाही. स्त्रियांना तर त्यांच्या दिनचर्येची चाकोरी सोडून बाजूला सरकता येत नाही. हाल अधिक पण हालचाल कमी अशी त्यांची स्थिती आहे. आपण जीवनातील अनेक दुःखे केवळ शारीरिक हालचालीच्या आणि विशेषतः सर्वांगीण व शिस्तबद्ध व्यायामाच्या अभावातून निर्माण होतात. हे एक साधे सरळ जीवन सत्य माणसांना उमगत नाही. असा उत्तरा दिलेला आहे, छानसा उत्तर दिलाय. आता याच्यावरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. उत्तरा मी सांगतो, उतारा वाचा बाबांनो. पहिल्यांदा उतारा वाचा. उतारा वाचल्यावर तुम्हाला सांगायची गरज नाही पडणार. तुम्हाला लगेच कोणत्या वळीमध्ये प्रश्न वाचला का कोणत्या वळीवर तुमचं प्रश्नाचं उत्तर आहे हे तुम्हाला लगेच दिसणार, लगेच आठवणार, लगेच समजणार. फक्त मनापासून एकदा प्यार से उतार वाचा. ओके, चला बघा. खालील विधाने बरोबर का चुकतेली आहेत. तहान लागली की आपण सरबत पितो. सरबत पितो का तहान लागली का? नाही, पाणी पितो ना आपण, इतक्यात दिलं होतं. हे सांगायची पण गोष्ट नाही, कॉमन सेन्स आहे. बरोबर ना. तहान लागली का आपण काय घेतो? पाणी पितो. बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारलं याच्यामध्ये, प्रश्न काय? चुकी बरोबर आहे. मग तहान लागली का आपण सरबत पितो का? नाही, पाणी पितो. म्हणून हे विधान काय असणार आहे? तर चूक असणार. पुढे बघा, काही गोष्टी स्वभावानुसार गरजेनुसार केल्या जातात. ऑफकोर्स स्वभावानुसार गरजेनुसारच या गोष्टी केल्या जातात. बरोबर आहे. हे आपल्याला खूप आणि खूप माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे काय बघा, इथं बघा, काही गोष्टी ठीक आहे स्वभावानुसार गरजेनुसार केल्या जातात. बरोबर आहे. म्हणजे हे विधान काय असणार आहे? तर बरोबर असणार आहे. हे विधान काय असणार आहे? तर बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते. काय? व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते. ऑफकोर्स आपल्याला त्रास होतो, आपल्या बॉडीला, शरीराला काय होतं? व्यायाम केल्यानंतर त्रास होतो. काही दिवसानंतर आनंद भेटतो बॉडी झाल्यावरती, मग फोटो वगैरे काढणे. मग स्टार्टिंगला काय होतं? त्रास होतो. म्हणून हे विधान देखील काय असणार आहे? तर बरोबर असणार आहे. पुढे बघा, थकवा आला की आपण काम करतो. थकवा आला का आपण लगेच काम करतो का? नाही, आपण रेस्ट घेतो, आराम करतो, मोबाईल पाहतो की रील बघतो. बरोबर ना. काम करतो का? नाही. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? तर चूक असणार आहे. बरोबर आहे. उत्तरात दिलेले आहे आपल्याला. ठीक आहे ना. समजतंय का? बघा, शरीर श्रम वगैरे काय, थकवा आला की आपण बसतो, पडतो किंवा झोपतो. ओके, चला विधाने पूर्ण करा. ते न चुकता केले जाते. काय? ते न चुकता केले जाते. बघा, ते न चुकता केले जाते. काय केले जाते ती? तर नाही केले तरी चालेल. बरोबर आहे. ते न चुकता केले जाते, जे नाही केले तरी चालेल. बरोबर आहे. पण बघा, आपण तेव्हा झोपतो जेव्हा आपल्याला थकवा येतो. काय? आपण तेव्हाच झोपतो आपल्याला काय? थकवा येतो. ठीक आहे ना. थकवा आला की आपण काय करतो? झोपत असतो. ठीक आहे ना. लक्षात घ्या. पूर्ण वाचन करायचं उतारा, काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. जे नाही केले तरी चालेल, ते न चुकता केले जाते. मग ते न चुकता केले जाते काय? जे नाही केले ते तरी चालेल ते. ठीक आहे ना. ह्याचं उत्तर आहे. ओके, नीट बघून घ्यायचं, काय अडचण नाही. थोडंसं मिनिंग कन्फ्युज करतात, पण एवढं काय लोड यायची गरज नाही. सूचनेनुसार कृती करा. विभाग 2 पद्य. ठीक आहे. बघा, काय दिलं आता तुम्हाला? सगळ्यात पहिले कविता दिली. या कवितेचं वाचन खूप गरजेचं. आता कविता खूप मोठी आहे. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आंधण भाताचं. भातुकलीच्या इवल्याशा गॅसवर बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते. त्याच्या मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. बघा, अशा प्रकारे कविता पुढं पण अजून आहे. ठीक आहे ना. पुढं पण आहे. स्क्रीनशॉट तुम्ही काय करायचं? काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा. मी साईडला उभा राहतो, एकदा वाचन करून घ्या, मी तुम्हाला उत्तर शोधता येते. ठीक आहे. चला आपण बघूया आता काय याच्यामध्ये. चला, पहिला दिले, मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेची 2 ओळी शोधिल्या. काय करायचं? मुलीचा आत्मविश्वास वाढतो. बघा काय? तर आत्मविश्वास वाढवताना बघा इथं दिले. बघा, मी दोन्ही करू शकते. आपण कधी म्हणतो, हा मी करू शकतो ना, आय कॅन डू, मी करू शकतो आरामात. कधी करू शकतो? तर लक्षात घ्या, काय का पाल्याची भाजी बनवताना. काय? पाल्याची भाजी आणि खूप उंच चेंडू जेव्हा वरती जातो आणि तो नेमका हातात झेलला जातो, हे त्याच्यात 2 ओळी असणार.
समजतं ना? हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. काय का चेंडू उंच उडवून झेलू शकते आणि पाल्याची भाजी बनू शकते. आता हा नेमके उतारा काय म्हणजे कविता काय, तर लहान मुलं जेव्हा गावाकडं, आता शहरामध्ये रील आले, मोबाईल आले त्याच्यामुळे नाही, पण गावाकडं आमच्या काळामध्ये देखील तर लहान मुलं भांडे खेळायचे, म्हणजे बावली वगैरे असायची, छोटं छोटं संसारासारखं भांडे वगैरे, त्याच्यामध्ये थोडक्यात पालं वगैरे माती घेऊन काही ना तरी खेळत बसायचे, जेवण बनवायचं हे दाखवायचे, बरोबर ना? मग त्या प्रकारचा लहान मुलांचा खेळ चालू आहे आणि त्याच्यावरती ही कविता तुम्हाला विचारली गेलेली आहे. ठीक आहे, चला पुढे बघू आता. बघा, खालील शब्द समूहांचा तुम्हाला बघा खालील शब्द समूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. घराचा झरोका. काय घराचा झरोका म्हणजे ज्या गोष्टीतून आपण घरातून बघतो. झरोका म्हणजे काय, घरातून बघतो आपण. समजा पाऊस वगैरे चालू आहे पण पाऊस आपल्याला बघायचंय, आपण दरवाजा खोलून बाहेर काय चाललंय बघतो का? नाही, आपण काय करतो, खिडकीतून बघतो. म्हणजे झरोका म्हणजे काय मित्रांनो, तर खिडकी त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, भातुकलीचा खेळ म्हणजे काय, इतकं सांगितलं का लहान मुलं हा संसाराचा खेळ घेतात. लहान मुलं काय करतात, चिमुकली लेकरं का हा संसाराचा खेळ करतात, हे त्याचं उत्तर आहे. पुढे बघा, खालील काव्य पंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. ती मांडीवर घेते बावलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आंधण भाताचं. काय तर ती काय करते का, एक लहानशी मुलगी बावलीला आपल्या मांडीवरती घेऊन बसत असेल, तर तिला ममता असेल, कर्तव्य असेल, समतोल असेल, या सगळं साधू शकते का, त्याच्यातून तिला जाणीव करून देते का भविष्य काय, आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही, याच्या प्रकारचं ती लहानशी मुलं खेळत असतात. बरोबर, ते तुम्हाला स्पष्ट करायचे. पुढे बघा, काव्य सौंदर्य. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र, उद्याच्या जगाचं या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. काय का घरातून म्हणजे आपल्या खिडकीतून आपल्याला उद्याचं जग दिसतंय, लोक बाहेर फिरताय, कामं जात आहे, नोकरी जात आहे, कॉलेजला जातात, शाळेमध्ये जातात, हे सगळं भविष्य दिसतंय का, आपण हे उद्या मोठं झाल्यानंतर मला शाळेत जायचे, कॉलेजला जायचे, मोठं व्हायचे, कामाला जायचे, नोकरी करायची, या सगळ्या भाग उद्याच लोक घाईघाईच्या आयुष्यामध्ये इकडनं तिकडं पळत आहेत, या कामासाठी त्या कामासाठी इकडून तिकडं पळत आहे, ती दौडत आहे, ती कामं करताय, वेळेनुसार परिस्थितीनुसार काय स्वतःमध्ये बदल करताय आणि जबाबदाऱ्या स्वीकारताय. हे उद्याचं भविष्य त्या खिडकीतून काय, त्या झरोक्यातून काय, त्या घराच्या झरोक्यातून म्हणजे घराच्या खिडकीतून दिसत आहे, असं त्यांना स्पष्ट करायचे. चलो पुढे बघा, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती करा. काय दिले आपल्याला बघा, उत्तम लक्षण आणि आकाशी झेप घेरे पाखरा. बरोबर, आकाशी झेप घेरे हे तुम्हाला दिलेले. आता बघा, प्रस्तुत कवितेची कविते. आता उत्तम जर लक्षण तुम्ही बघितलं तर याची कवी कोणते, संत रामदास. कोणते ती, तर संत रामदास हे त्यांची कवी आहे ती. या कवितेचा विषय काय का, त्या कवितेमध्ये चांगल्या गुणांचे म्हणजे काय, चांगल्या गुणांचे महत्व तुम्हाला सांगितले की आपण काय केलं पाहिजे, आपल्या अंगामध्ये आपल्या शरीरामध्ये कोणकोणते गुण असलं पाहिजे, या गुणांचा आधार घेऊन आपण समाजामध्ये कशा प्रकारे बदल करू शकतो हे तुम्हाला दिले. आणि कवितेत आवडणारी एखादी गोष्ट किंवा वा म्हणजे काय, वा म्हणजे काय, किंवा आणि न आवडणारी कारणे तुम्हाला लिहायचे. मग तुम्हाला आवडलं असेल काय ते लिहा, नाही आवडलं असेल ते पण लिहा. ठीक आहे ना. पण जर तुम्हाला आवडत असेल तर काय आवडलं, याच्यामध्ये चांगले विचार, संत रामदास यांचे चांगले विचार या कवितेतील आपल्याला सर्वांना आवडले असं लिहायचे. ओके, पुढे बघा, आकाशी झेप घेरे या कवितेचे कवी कोण होते, तर जगदीश खेबुडकर आहे. कोण, तर जगदीश खेबुडकर आहे. आणि या कवितेमध्ये काय सांगितले का, स्वस्वातंत्र्य किंवा स्वसामर्थ्य मोलाचे असते. काय का, स्वसामर्थ्य हे खूप अत्यंत महत्वाचे असते, हे या कवितेमध्ये सांगितले. मग याच्यामध्ये तुम्हाला आवडणारी गोष्ट काय का, आपल्याला याच्यामध्ये काय का स्वतंत्र असणं गरजेचं आहे, आपल्या स्वातंत्र्यावरती असणं गरजेचं आहे, आपल्याला हक्क माहित पाहिजे, आपण आपल्याला वाटणारं काम हे मनापासून केलं पाहिजे किंवा मनसोक्त काम केलं पाहिजे, या कवितेतून आपल्याला बघायला मिळतं. किंवा तुम्ही याच्याबद्दल अजूनही लिहू शकता. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढत चला किंवा व्हिडिओ पॉज करा, बघून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. पुढे बघा, खाली दिलेल्या काव्य पंक्तीचे रसग्रहण करा. तुम्हाला काय रसग्रहण करायचे. तू झालास परिस्थितीवरती स्वार आणि घडविलास नवा इतिहास, तू झालास मुक समाजाचा नायक आणि जागा केलास उपा बहिष्कृत भारत. बघा, ठीक आहे. मग आता हे काय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, घटनेचे शिल्पकार, या संविधानाचे कार्यकर्ते. ठीक आहे ना. काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी काय या देशामध्ये पहिल्यापासूनच आणि अजूनही देखील
का जे शोषित असतील, पीडित असतील, वंचित असेल, जनतेवर होणारा संघर्ष उभा केलाय. काय का या देशामध्ये असे खूप सारे लोक, त्यांना शोषण केलं, त्यांचे पीडित लोक झाले, वंचित झाले, का त्यांना अजूनही सोयी सुविधा नाही येते, का त्यांना अजूनही सोयी सुविधा नाही, त्यांना शिक्षण नाही, हक्क नाहीये. कुठं ना कुठं जुन्या काळामध्ये पाणी प्यायचा देखील आधार नव्हता, त्यांना पाणी प्यायचा देखील हक्क नव्हता. आणि याच्यावरती 14 तळ्याला देखील काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं तर आंदोलन केलं आणि 14 तळ्याचा पाण्याला काय स्वतः पाणी पिऊन त्याची सुरुवात केली. बरोबर आहे. लोकांना हक्क मिळून दिले, कर्तव्य निर्माण करून दिले. आपण काय केलं पाहिजे आणि आपला हक्क काय या देशामध्ये, आपण काय केलं पाहिजे, आपण काय करू शकतो, सगळ्या या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळून दिल्या. म्हणजेच काय ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी माहिती दिली आपल्याला, याच्यामध्ये कसा संघर्ष जनतेचा उभा केला, का जनता आज कुठपर्यंत संघर्ष करायचे, कोणकोणते लोक जनतेला स्वीकार कर, लोकांना बाहेर सुद्धा पाणी प्यायचा अधिकार नव्हता, लोकांना आतमध्ये यायचा अधिकार नव्हता, शाळेत बसण्याचा अधिकार नव्हता. असा जो माणूस झाला की ज्याने शाळेत न बसता शाळेच्या बाहेर बसला, शाळेच्या बाहेर बसला आणि शाळेचं नाव मोठं केलं, या देशाचं संविधान दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय हा अख्खा वंचित समाजाविषयी असलेला काय पूर्ण जनतेवरती असणारा संघर्ष आपल्या देशासमोर उभा केला. हे त्याचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या शब्दामध्ये मांडायचंय. ठीक आहे. चला, स्थूल वाचन बघा. माणसे पेरा माणुसकी उगवेल. काय माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाच्या तुम्हाला समजलेला अर्थ मनक्या पेरेन लागा या कवितेत आधारित सविस्तर लिहा. काय माणसे पेरा माणुसकी उगवेल म्हणजे काय, जर मातीमध्ये बीज आपण पेरलं, मातीमध्ये जर आपण एखादं काय केलं, आपण का एखाद्यामध्ये बिया जर पेरल्या आपण म्हणजे म्हणतो, ठीक आहे ना, तर आपल्याला काय होतं का त्या मातीतून अंकुर फुटतात, त्या मातीतून कष्टाचे काय होतात का मातीतून त्याचे झाड तयार होते आणि ते झाडाचे फळ आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच काय का माणसे पेरा, तुम्हाला काय अगोदर काय मेहनत करायची, माणुसकी दाखवा, तुम्ही लोकांमध्ये काय कार्य करा, तुम्ही दाखवा, प्रेम दाखवा, आपुलकी दाखवा, तेव्हाच माणुसकी निर्माण होणार. एखाद्यावरती दया, क्षमा, शांती करा. या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यावरती शिकायला मिळतात. तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये उत्तर लिहायची. पुढे बघा, टिप लिहा. जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक. काय का जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्यावरती तुम्हाला ऍटलीस्ट 5 ते 6 ओळी लिहिता आल्या पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा, खालील मुद्द्यावर एक परिच्छेद तयार करा. व्युत्पत्ती कोश, निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी आणि कोशाचे प्रकाशन याच्यावरती तुम्हाला एक परिच्छेद म्हणजे काय एक पॅरेग्राफ तयार करायचा मित्रांनो. ठीक आहे ना. लक्षात घ्या, जे लॉंग आन्सर आहे त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्याजवळ मटेरियल आहे, पुस्तक वगैरे काय डायजेस्ट असं, त्यातून उत्तरे पाठांतर करायला सुरुवात करा. पुढे बघा, भाषाभ्यास. व्याकरण घटकावर आधारित कृती. समास बघा, आता समासाचे प्रकार ओळखायचे. बघा, जोड्या लावा. पहिला दिलाय आई वडील. आई वडील कोणता येणार तर इतरेतर द्वंद्व समास. काय येणार तर आई वडील इतरेतर द्वंद्व समाज येणार आहे. पुढे बघा, पंचवटी. पंचवटी काय येणार तर द्विगु समाज. काय येणार तर द्विगु समाज. त्याच्यानंतर बघा समास. हा ठीक आहे. पुढे बघा, महाराष्ट्र येणार आहे का कर्मधारे समास. काय येणार तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे कर्मधारे समास. त्याच्यानंतर चहा पाणी. काय चहा पाणी तर चहा पाणी असणार समाहार द्वंद्व समास. लक्षात घ्या, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न हाच असणार आहे. याच्यातलेही काही क्वेश्चन रिपीट होणार, 100% काय लोड घ्यायची गरज नाही. पण लक्षात घ्या, क्वेश्चन पेपर कशी सॉल्व्ह करायची आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल, पुढचाही बघा अजून व्हिडिओ. अजून तुमचे मॅथ्सचे वगैरे, मॅथ्सचे तर IMP देणारच आहे मी. आणि आपले IMP हे मागचे तुम्ही व्हिडिओ चेक करा वाटलं, दिलेले 100% IMP परीक्षेला येतात म्हणजे येतातच. ठीक आहे. चला पुढे बघूया. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा राजानो. ठीक आहे ना. खालील तक्ता पूर्ण करा. भरधाव, लाजाळू, गुरुत्व, नावमेद दिलंय. प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्ग घटित. ठीक आहे ना. काय प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्ग घटित तुम्हाला शब्द दोन्ही ओळखायचे. बघा, तर आता ह्याच्यामध्ये प्रत्यय घटित काय येणार तर हा लाजाळू. काय येणार तर लाजाळू, शेवटी लिळू आला. बरोबर ना. ठीक आहे. पुढे बघा, गुरुत्व. काय हा गुरु आणि त्याच्यानंतर तो आला म्हणून हा प्रत्यय घटित म्हणजे काय शेवटी येणार आहे. आणि उपसर्ग म्हणजे काय का अगोदर, धावच्या अगोदर भर आला. ठीक आहे ना. मेदचे काय नाव आला म्हणजे काय का भरधाव म्हणजे उपसर्ग घटीमध्ये येणार. आणि नाव मेद काय येणार हा देखील उपसर्ग घटी यांच्या पहिले येणार. काय पहिले, मेदच्या पहिले नाव, धावच्या पहिले काय तर भर. बरोबर आहे. म्हणजे उपसर्गाच्या अगोदर प्रत्ययाच्या नंतरचे शब्द. ओके, लिहून घ्या. पुढे बघा, वाक्यप्रचार. खालील कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. निष्कासित असणे. काय निष्कासित करणे, निष्कासित करणे म्हणजे काय एखाद्या ठिकाणावरून किंवा संस्थेतून, म्हणजे काय एखाद्या कामाच्या ठिकाणावर, एखाद्या शाळेतून किंवा एखाद्या कुठल्या तरी ठिकाणावरून एखाद्या माणसाला बाहेर काढणे. काय त्याला बाहेर काढणे म्हणजेच काय तर एखाद्यानं काही ना काही कुठं केले असेल, काही ना काही इकडं प्रकरण झालं असेल, काही ना काही मॅटर झालं असेल, तर त्या व्यक्तीला काय का एक पनिशमेंट म्हणतो आपण. ठीक आहे ना. काय म्हणतो आपण
पनिशमेंट म्हणतो, शिक्षा म्हणून त्याला काय करणं, त्या संस्थेतून बाहेर काढणे. ठीक आहे ना. एखाद्या मुलाचं नाव घ्या, XYZ, त्याने काय केलं का दुकानात कामावरती असताना दुकानातील पैसे चोरल्यामुळे दुकान मालकाने त्याला दुकानातून काय निष्कासित केले, म्हणजे त्याला बाहेर काढले. ओके. पुढे बघा, मुग्ध होणे म्हणजे काय, गुंग होणे एकदम त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. काय का सगळेजण मॅच चालू आहे, क्रिकेटची मॅच चालू आहे, सगळेजण मॅच बघण्यामध्ये काय झाले, गुंग झाले. बरोबर आहे. पण आपण तसं करायचं नाही का 10वीची परीक्षा आल्यामुळे मी परीक्षेमध्ये गुंग झालो किंवा झाली काय असं. ठीक आहे. पुढे बघा, पित्त खवळणे म्हणजे काय, मोकार राग येणे. पित्त खवळणे म्हणजे काय असणार तर खूप राग येणे, मोकार राग येणे. एखाद्यानं आपली वस्तू तोडली, फोडली वगैरे काय असेल तर काय आपल्याला खूप राग येणे. बरोबर ना. खूप राग येणे. ठीक आहे. पुढे बघा, अचंबित होणे म्हणजे काय, आश्चर्यचकित होणे, अचानक धक्का लागणे, अचानक अटॅक येणे. बरोबर ना. काय का धक्का लागणे, काहीतरी एखाद्याला काही लोकांना वाटतं का हा विद्यार्थी किंवा एखादा मुलगा आपल्या एरियातल्या आपल्या भागातला पास होऊ शकत नाही, 10वीला त्याला मार्क मिळू शकत नाही, आणि 10वीचा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर त्याचा बोर्डामध्ये किंवा त्याच्या शाळेमध्ये पहिला क्रमांक आलं, लोकांना लगेच अचानक धक्का लागला, अचानक लोकांना 4था 5वा अटॅक आला. बरोबर आहे. म्हणजे काय, आश्चर्यचकित होणे. पुढे बघा, खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. दिलेले शब्द त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं, एक शब्द लिहायचा. ठीक आहे. पहिले बघा, इतरांना मार्ग दाखवतात. जो लोकांना मार्ग दाखवतो त्याला मार्गदर्शक म्हणतात, पण आपल्या समाजामध्ये तीच लोक यांना नावं ठेवतात. तीच दलिद्री लोक काय करतात का मार्गदर्शकाला नाव ठेवतात. अक्कल तर लोकांना नाहीच, पण ते काय करतात का मार्गदर्शकाला नाव ठेवतात. सगळेच असं नाही, काही लोक आहेत. ठीक आहे ना. जो आपल्याला मार्ग दाखवतो त्यालाच आपण काय करायला पाहिजे का पुजलं पाहिजे, का त्याला विचारलं पाहिजे. ठीक आहे ना. त्याचा आदर केला पाहिजे. काही इतरांना मार्ग दाखवणारा मार्गदर्शक. पुढे बघा, वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे. वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे काय तर वार्षिक. बरोबर आहे. आठवड्यातून प्रसिद्ध होणारे काय, साप्ताहिक. बरोबर आहे. आणि महिन्यातून होणारे काय, मासिक. आणि दररोज होणारे काय, दैनिक. बरोबर आहे. याच्यापैकी एक विचारला जातो, लक्षात ठेवा. पुढे बघा, खालील शब्दाचे 2 समानार्थी शब्द लिहा. आई म्हणजे काय, माता किंवा त्याला जननी. आई म्हणजे काय, माता किंवा जननी. हे त्याचे दोन शब्द आहेत. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला समानार्थी शब्द. पुढे बघा मित्रांनो, खालील शब्दांचे वचन ओळखायचे. मागच्या वर्षी बऱ्याच पोरांनी काय केलं होतं, हे काय डायरेक्टली नदी दिलंय तर त्यांनी डायरेक्टली काय केलं की नद्या केले. ओळखायचे. जर तेव्हा तुम्हाला विचारलं का बदला, वचन बदला, काय करा, वचन बदला. ठीक आहे ना. आम्हाला सांगतात का आम्ही काही पण करू सर, अभ्यास करू, काही पण करू, अभ्यास करू, शपथ घेतो, आणि घरी गेल्यानंतर वापस त्या रील मध्ये घुसून परत कुटाणा करतो. त्याला काय म्हणतात, वचन बदलतात. मग आता वचन काय तर नदी आहे. बरोबर आहे. तर किती वचन आहे, एकच वचन आहे. आता इथं ओळखायची आपल्याला, बदलायचे का नाही. नदीचं काय होतं, नद्या होतं. बदलायचं असं तर नद्या होती, पण ओळखायचे किती वचन, नदी एकच, नदी एक वचन. गोट्या काय, अनेक वचन. गोटी एक आणि काय गोट्या अनेक वचन. बरोबर आहे. पुढे बघा, खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. दिलाय शब्द तुम्हाला दुकानदार. आता यात तुम्हाला स्पष्ट सांगितले दुकान व दार हे शब्द वगळून. काय, दुकान व दार काढून टाकायचे. बघा मग इथे तुम्हाला काय लिहा बघा, कान. काय, कान किंवा हा एक नर. काय तुम्हाला, नर. बरोबर ना. किंवा न आणि का काला तर नका पण होईल. बरोबर आहे. ठीक आहे. चला पुढे बघू आता. त्याच्यानंतर इथं दान. ठीक आहे. तुम्हाला वाटत तसे तुम्ही शब्द तयार करू शकता. पुढे बघा, अचूक शब्द ओळखा. कोणतेही 4 या 5-6 पैकी तुम्हाला कोणतेही 4 करायचे. ठीक आहे. पहिलं बघा, याच्यामध्ये निर्मिती सगळं दिलेत, इथं तुम्हाला निर्मिती आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, शेवटी वेलांटी ही नेहमी दुसरीच येते. शेवटी वेलांटी ही नेहमी दुसरीच येते. पुढे बघा, सुशिक्षित मध्ये पर्याय क्रमांक 1 हे बरोबर असणार आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1. नंतर तिसऱ्यामध्ये बघा काय, तिसऱ्यामध्ये तिसऱ्याचं तिसरं ऐतिहासिक. काय असणार आहे, ऐतिहासिक. हला काना, सला पहिली विलांटी क. पुढे बघा, परिस्थिती. परिस्थिती काय, परिस्थिती म्हणजे पहिलंच पर्याय बरोबर आहे. बरोबर. रला पहिली विलांटी आणि स्त्रीला पण पहिली विलांटी. पुढे बघा, विद्यापीठ. विद्यापीठ हा शब्द आहे 4 नंबरचा. काय, हा बघा इथं दिसतंय विद्यापीठ, पण पहिली विलांटी, पण इथं पहिली नाही दुसरी विलांटी पला पाहिजे, विद्यापीठ. ओके. चला, खालील विरामचिन्ह ओळखून यांचे नावे लिहा. हे आयएमपी क्वेश्चन हे परीक्षेला विचारले जातात. आता बघा, हा काय दिला तर हा प्रश्न चिन्ह आपल्याला माहिती आहे, आणि हा काय तर स्वल्प विराम आहे. मग तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह वगैरे असे बरेच तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. अर्धविराम, पूर्णविराम काय असेल ते फुल स्टॉप म्हणतो आपण. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. म्हणजे काय, तुम्हाला कन्वर्ट करा, ट्रान्सलेशन. गुगल बाबा ट्रान्सलेशन. बरोबर आहे. काय दिलं बघा, पहिला ड्रामा. ड्रामा म्हणजे काय असतं तर मित्रांनो,
नाटक. ड्रामा म्हणजे काय, नाटक असतो. नंतर बुक स्टॉल, काय दिलं तुम्हाला, बुक स्टॉल. बुक स्टॉलला म्हणतात पुस्तकालय. बुक स्टॉल म्हणजे काय, पुस्तक विकायचं दुकान किंवा पुस्तक केंद्र. ठीक आहे ना, पुस्तकाचं दुकान टाकलं तरी चालेल. ठीक आहे ना, पुस्तक विक्री केंद्र किंवा पुस्तकालय टाकलं, पुस्तक विकायचं दुकान टाकलं तरी आन्सर तुमचं बरोबर आहे. ओके, पुढे बघा विभाग 5 आता उपयोजित लेखन. पत्र लिहायचे तुम्हाला. काय करायचं, तुम्हाला पत्र लिहायचे. अशा प्रकारे मुद्दा दिलेला आहे तुम्हाला. आता बघा काय दिलंय, अक्षरधारा वाचनालय चिपळूण यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा यावेळी 27 फेब्रुवारीला तुम्हाला काय केले, अरेंज केले. स्थळ अक्षरधारा सभागृह चिपळूण. स्पर्धेचा पारितोषिक वितरण संबळ आणि संपर्क दिले ग्रंथपाल अक्षरधारा वाचनालय. मग तुम्हाला काय करायचंय का, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय का, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र ग्रंथपालाला लिहा किंवा तुमच्या मित्राला मैत्रिणीला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा. मग आता लक्षात घ्या, याच्यामध्ये फॉर्मल इनफॉर्मल मध्ये दोन्ही तुम्हाला काय करायचं, औपचारिक अनौपचारिक दोघांमध्ये तुम्हाला एक लिहायचे. एक तर मित्राला लिहा किंवा तुम्ही ग्रंथपालाला लिहा का वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करतो की मला त्याच्यामध्ये सहभाग घेऊ द्या. ठीक आहे, पत्र लिहायचं. पुढे बघा सारांश लेखन. गद्य ई प्रश्न क्रमांक 1 मधील अफटित गद्य उत्तराच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचे का, शब्द लिहायचे. म्हणजे याच क्वेश्चन पेपर मध्ये मागे या तुम्ही, याच्यामधला तुम्हाला काय करायचं का, गद्य ई मधला म्हणजे गद्य ई दिलं त्याच्यातला प्रश्न क्रमांक 1 मधला ईचं उत्तर लिहायचं. पुढे बघा जाहिरात लेखन. योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात करा. मग आता समजा तुम्ही अशा प्रकारे एखादा चौकट तयार करून घ्यायचा. याच्यामध्ये तुम्ही रेषा मारा किंवा अशा डिझाईन काढा. तुम्हाला काय वाटत ते फुलं बिलं काढा, याच्यामध्ये काय असेल नसेल ते वगैरे तुम्ही करू शकता, तुम्हाला वाटत ते. ठीक आहे, आता काय सांगितलं, योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात. मग इथं टाका योगा बद्दल माहिती टाका किंवा योगा हेच वगैरे काय असेल ते टाका. दैनंदिन जीवनामध्ये वगैरे माहिती 1-2 असे सेंटेन्स तयार करा, त्याला डिझाईन करा. ओके, ऍड म्हणजे जशी ऍड येते ना आता, ठीक आहे ना, आता टी वरती असं ऍड येते नाही, आता टी वरती ऍड माहिती ना कशी येतात, केसर कदम. ठीक आहे ना, पुढे बघा बातमी लेखन. जनता विद्यालय महाड, आमच्या इथं पण जनता विद्यालय आहे. जनता विद्यालय महाड या विद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या समारंभाची बातमी तयार करा. आता बातमी कशी तयार करतात, जसे आपण न्यूज येते ना, आज की ताजा खबर, तसं तयार करायचे. मग आता पर्यावरण दिन तुम्ही साजरा केला असेल, त्या समारंभाची काय करायची, बातमी तयार करायची. बरोबर आहे. ओके, ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा काय, जनता विद्यालय महाड या विद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या समारंभाची तुम्ही बातमी तयार करा. एखादी दिनांक टाका, या दिनांकेला काय का पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. मग जनता विद्यालय महाड येते. मग आता बातमी कशी तयार करतात का, दिनांक टाका XYZ जी असेल ती, त्यानंतर जनता विद्यालय महाड येथे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी, ठीक आहे, सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी अमुक तमुक कोणी XYZ पाहुणे उपलब्ध होते. त्याच्यानंतर सूत्रसंचालन कोणी केलं, कोणी कोणी मार्गदर्शन केले, कोण कोण उपस्थित होते, हे सगळं द्यायचे. ते कार्यक्रमाबद्दल मुख्याध्यापक सरांनी याच्याबद्दल अशी माहिती दिली, हे दिली. किंवा सदर कार्यक्रमामध्ये मुलांनी काय केलं, तर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम देखील केला. बरोबर आहे, कोणीतरी आभार मानले, असं तुम्ही याच्यामध्ये बातमी तयार करू शकता. पुढे बघा खालील अपूर्ण कथा पूर्ण करा. गिरणीतून दळण आणण्यासाठी आईने केतनला सांगितले होते, त्यासाठी 20 रुपये आईने केतनला दिले होते. केतनने पैसे पॅन्टच्या खिशात ठेवले आणि तो निघाला. वाटेत डोंबाऱ्याचा खेळ सुरू होता म्हणून तो बघायला केतन थोडासा थांबला होता. खेळ पाण्यात दंग असलेल्या केतनने अचानक खिसा चापला आणि काय काय केतनला दिले दळण आणायला गेला तो गिरणीवरती, पायी पैसे दिले आणि तो एक खेळ चालू होता डोंबाऱ्याचा. मग त्याच्या डोंबाऱ्याचा खेळ चालू असताना तो बघण्यात दंग झाला. काय मग्नवणे, आपण इतक्यात बघितलं, बरोबर, दंगवणे मग्नवणे. मग तो खेळत होताना अचानक त्याने खिसात चापला, म्हणजे काय केससला चाचपला, म्हणजे काय त्याने तपासला तर खिशामध्ये त्याच्याकडे पैसे नव्हते. पुढे द्यायचं का, केतननी काय केलं का, पैसे नसल्यामुळे चेतळला आश्चर्यचकित झाला किंवा त्याला धक्का लागला. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं का, इतरत्र सगळे पैसे शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पैसे मिळत नव्हते. आणि नंतर मग कुठेतरी त्याला पैसे मिळाले, किंवा जर पैसे नसतील मिळाले तर आईकडे गेला. मग आईने त्याला बोलला किंवा समजून सांगितलं बाबा असं करू नको, आणि परत वगैरे काय पैसे देऊन त्याने दळण आणला. असा प्रकार तुम्ही करू शकता. किंवा पैसे शोधता शोधता त्यांना कुठेतरी गेला, मग एखाद्या मुलाला त्याला पैसे भेटले, त्यांनी त्याला परत केले, प्रामाणिकपणा दाखवले, आणि मग त्या केतननी पैसे घेऊन गिरणीतून दळण आणून आईला दिलं. असंही तुम्ही गोष्ट तयार करू शकता. पुढे बघा प्रसंग लेखक. चित्रलीला निकेतन अहमदनगर आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ. आता प्रसंग लेखन तुम्हाला करायचे. वरील पारितोषिक वितरण समारंभात तुम्ही तुमच्या लहान भावा बहिणीचे
कौतुक करण्यासाठी उपस्थित आहे अशी कल्पना करून प्रसंग लेखन लिहा. मग काय करायचं का सदर कार्यक्रमाच्या वेळी ठीक आहे ना काय नाही चित्रकला निकेतन अहमदनगर आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ हा कार्यक्रम 24 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय नगरकर हे प्रसिद्ध चित्रकार होते. या स्पर्धेमध्ये माझ्या लहान भावाचे किंवा बहिणीचा प्रथम क्रमांक आला. तिने टिंब काहीतरी एखादं चित्र काढलं होतं आणि सदर चित्र हे खूप आकर्षित होतं आणि प्रमुख पाहुण्यांना खूप आवडलं म्हणून तिला काय एखादं प्रमाणपत्र एखादं बक्षीस देऊन काय गौरवण्यात आलं. अशा प्रकारे त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचे. पुढे बघा आत्मकथन दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीत घटकाचे आत्मकथन लिहा. काय भाव नदी दिले ठीक आहे ना नदीची आत्मकथा म्हणजे काय नदीची भावना. आता नदीची सगळ्यात पहिले काय उपयुक्तता महत्व काय नदीचे नदीपासून आपल्याला पाणी मिळतं वगैरे पाणी डॅम वगैरे बांधले वगैरे शेतीसाठी पाणी लागतं हे आपण लिहू शकतो. खंत वाटते आता लोकांनी प्रदूषण वगैरे केलं वगैरे त्याच्यामध्ये लोक सगळं आता फॅक्टरीचं पाणी वगैरे मिक्स झालं त्याच्यामुळं नदीला खंत वाटते का आपलं पाणी आता मी लोकांना पाजू शकत नाही बरोबर आहे कारण ते पाणी पिल्यावरती प्रदूषण पाणी पिल्यावर काय होईल तर माणसाला आजार पण लागेल बरोबर आहे. पुढे बघा कार्य नदीचे कार्य वगैरे काय लिहायचं आजची स्थिती काय का लोकांनी प्रदूषण कसं केलं आता नदी साफ करत नाही कचरा गटाराला मिक्स झाला हे सगळं द्यायचे ती नदीच्या भावना का नदीला वाटतं की बाबा माझ्याकडून असं व्हायला नव्हतं का ज्या इतके दिवस इतके वर्ष मी त्या लोकांची सेवा केली लोकांना पाणी पाजलं शेतीसाठी पाणी दिलं लोकांना मोठं केलं अशाबद्दल लिहायचंय. वैचारिक प्रदूषण समस्या उपाय या विषयावर तुमचे विचारल्या काय काही प्रदूषण समस्या मग त्याच्यावर तुमचे विचारले त्या प्रदूषण व्हायला नको पाहिजे लोकांनी मग आपण म्हणतो की जल प्रदूषण असेल ठीक आहे ना हवा प्रदूषण असेल या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला जमीन प्रदूषण वगैरे म्हणतो आपण ठीक आहे ना अति प्रदूषण या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला काय करायचे विचार करून घ्यायचे कचरा टाकू नका हे त्या सगळ्या गोष्टी करून ठीक आहे. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हे ज्यांची उत्तर मी थोडक्यात सांगितले स्क्रीनशॉट काढून घ्या याची उत्तर तुम्हाला तुमच्याकडे आहे ती नीट पाठांतर करून जा. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा बेस्ट ऑफ लक आहे. अजून जर व्हिडिओ पाहिजे असेल तर अजून एखादा आयएमपी क्वेश्चनचा अजून एक व्हिडिओ घेईल पण लक्षात घ्या जुन्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. परीक्षेचा पॅटर्न कोणकोणते प्रश्न रिपीट होतात लक्षात घ्या ही क्वेश्चन पेपरचा पूर्ण अभ्यास करा 100% तुम्हाला फायदा होईल. आणि अजून विषय जर तुम्हाला आयएमपी क्वेश्चन पाहिजे असेल तर कमेंट करा नक्कीच तुम्हाला काय मी व्हिडिओ घेऊन येईल त्यामुळे सबस्क्राईब करा चॅनलला ठीक आहे ना. चला अजून जर मराठीचे देखील तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा. आणि या व्हिडिओसाठी टार्गेट सेट केले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ठीक आहे ना काय जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या या जर याच्यावरती लक्षात घ्या 1K सबस्क्रायबर जरी आले लक्षात घ्या काय 1K सबस्क्रायबर देखील जरी आले आपल्या या व्हिडिओवरती तर लक्षात घ्या 100% पुढचे व्हिडिओचा प्रयत्न करणार आहे. लक्षात घ्या मॅथ्सचे सायन्स 1 सायन्स 2 चे असेल मॅथ्स 1 मॅथ्स 2 चे जे आयएमपी देणार ते 100% येतात. मागचे जुने एकदा व्हिडिओ बघून घ्या चेक करा वाटलं खोटं वाटतं तर ते येतातच ठीक आहे. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओसाठी परीक्षेसाठी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा. चांगला पेपर लिहा घाई करू नका उतारा चांगला वाचा पुढे गायडन्ससाठी आम्ही सगळे अवेलेबल आहोत. ओके सर्वांना बेस्ट ऑफ लक जय महाराष्ट्र.